Good morning. This is the 10th lecture of topic respiration and circulation. Today we discuss next article human heart. Human heart. Because we already see the two part, one is blood and second one is blood vessel. The third part of blood vascular system is heart. So today we concentrate on our heart. Actually there are four systems are held in your syllabus or related to your syllabus. First one is morphology, ज्याला आपण बाह्य रचना असं म्हणतो. सेकंड इंटरनल स्ट्रक्चर, ज्याला आपण हृदयाची अंतररचना म्हणतो. थर्ड वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्यूमन हार्ट, हृदय प्रत्यक्ष कार्य कसं करतं. अँड लास्ट हियर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्यूमन हार्ट. प्रत्यक्ष हृदय कार्य करत असताना त्याच्या पाठीमाग नेमकं कोणतं मेकॅनिझम असतं, कशा पद्धतीनं ते कार्य करून घेतलं जातं, हे कंडक्टिंग सिस्टीम मध्ये येतं. So today we discuss two systems of our heart. आज आता या लेक्चरला आपण दोन सिस्टीमचा अभ्यास करणार आहे. त्यातलं पहिली एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट, बाह्य रचना. आधी हृदयाचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. पोझिशन, साइज, शेप, कलर, वेट and external features. एकदा हृदयाचं बेसिक माहिती पूर्ण समजली की त्यानंतर अंतररचनानी कार्य प्रत्यक्ष समजून घेण्याऐवजी डायरेक्ट चौथी सिस्टीम समजून घ्यायची, कंडक्टिंग सिस्टीम. याचं कारण काय, इंटरनल स्ट्रक्चर आणि वर्किंग मेकॅनिझम हे नेमकं कसं होतं, एकदम साध्या सोप्या भाषेत टू द पॉइंट ते एकदा समजलं की इंटरनल स्ट्रक्चर आणि वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्यूमन हार्ट हे समजायला सोपं जाईल. सो वी फोकस वन बाय वन. फर्स्ट अबाउट एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. These are the rough diagrammatic representation. This diagram is ventral view of human heart. हृदयाचा पुढच्या बाजूने फोटोग्राफ काढल्यानंतर हृदय कसं दिसेल याला म्हणायचं व्हेंट्रल व्ह्यू ऑफ ह्यूमन हार्ट. आणि हे रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत. लिसन केअरफुली अबाउट हियर द बेसिक कन्सेप्ट ऑफ आवर हार्ट. फर्स्ट पोझिशन. पहिला महत्वाचा मुद्दा कोणता समजून घ्यायचा की आपलं हार्ट नेमकं कुठं असतं. पोझिशन, दॅट इज नथिंग बट लोकेशन. एक्झॅक्टली आवर हार्ट इज सिच्युएटेड मिड पार्ट ऑफ द thoracic cavity. मिड पार्ट ऑफ द thoracic cavity in between two lungs. छातीच्या पोकळीमध्ये बरोबर मध्यभागी, दोन्ही फुफ्फुसाच्या बरोबर मध्यभागी अशा पद्धतीनं आपलं हार्ट असलेलं दिसून येईल. इट इज सिच्युएटेड इन बिटवीन टू लंग्स, दॅट इज नथिंग बट इन आवर thoracic cavity. जस्ट बिहाइंड स्टर्नम बोन. आपलं छातीचं हे मधलं जे बोन असतं त्याला आपण स्टर्नम म्हणतो. त्याच्या आतल्या बाजूला अँड जस्ट अबाउट डायफ्रॅम, इथं जो हॉरिझॉन्टल पार्टिशन असतं, पडदा असतो, त्याला आपण डायफ्रॅम म्हणतो. आणि या डायफ्रॅमच्या वरती आणि स्टर्नमच्या आतल्या बाजूला दिस इज द प्रॉपर पोझिशन ऑफ आवर हार्ट. अगेन लिसन, आवर हार्ट इज सिच्युएटेड mid part of the thoracic cavity in between two lungs,
just behind sternum and just above diaphragm. Here its lower conical portion, हा खालचा जो भाग आहे is bent toward the left side. थोडासा लेफ्ट साइडला डाव्या साइडला झुकलेला दिसून येतो. हृदय असं आपलं सरळ नाही, म्हणून आपण दाखवताना थोडस लेफ्ट साइडला दाखवत असतो. असताना मध्यावरती असतं, पण त्याचा खालचा कोनिकल पोर्शन आहे तो लेफ्ट साइडला झुकलेला असतो. लोअर कोनिकल पोर्शन बेंड्स टुवर्ड द लेफ्ट साइड. It is protected or covered by here this thoracic cage. छातीच्या पिंजऱ्यानं पूर्णपणे त्याचं संरक्षण होतं रिब्सनी, इंटरकोस्टल मसल्सनी, आणि म्हणून मी म्हटलं इट इज प्रोटेक्टेड बाय थोरॅसिक केज. या पद्धतीनं लोकेशन हा पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी पुटअप करावा लागेल. The next, size, shape, color, weight. Size is about our own closed fist. आपली स्वतःची मूठ बंदिस्त केल्यानंतर जेवढा आकार निर्माण होतो, बरोबर या पद्धतीचं स्वतःच्या बंदिस्त मुठी एवढं आपलं हार्ट असतं. इट इज our own closed fist. The proper measurement of our heart is 12 centimeter long, 9 centimeter wide and 6 centimeter thick. 12 सेंटीमीटर लांब असेल, 9 सेंटीमीटर रुंद असेल आणि 6 सेंटीमीटर त्याची जाडी असेल. दिस इज द प्रॉपर मेजरमेंट ऑफ अवर heart. Size as well as measurement of heart. Shape is conical shape. शंकूसारखा आकार आहे. या पद्धतीनं शंकूसारखा आकार दिसतोय. Conical shape. And color is reddish brown in color. लालसर तपकिरी रंग आहे. Reddish brown in color. Fine weight is about 300 gram in adult male. 300 ग्रॅम. ग्रॅम युनिट न विसरता लिहिणं गरजेचं आहे. 300 ग्रॅम weight in adult male. Fine in female near about 50 gram less. That is nothing but 250 gram in adult female. स्त्रियांच्या मध्ये थोडस हृदयाचं वजन कमी असेल पुरुषांच्या तुलनेत. 300 ग्रॅम हे पुरुषांच्या मध्ये असेल आणि 250 ग्रॅम हे स्त्रियांच्या मध्ये असेल. अशा पद्धतीनं साइज, शेप, कलर, वेट आणि पोझिशन हे मुद्दे माहिती असणं अपेक्षित आहे. The next, this heart externally covered by like this. Externally covered by double wall membrane called as a pericardium. Pericardium. बाहेरून एक डबल वॉल मेम्ब्रेन असतो. एक्सटर्नली इट इज कव्हर्ड बाय डबल वॉल मेम्ब्रेन कॉल्ड एज ए पेरिकार्डियम. इट इज थिन, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. संरक्षण देणं हे सर्वात महत्त्वाचं त्याचं कार्य असेल. हियर द आउटर लेयर ऑफ पेरिकार्डियम इज कॉल्ड एज ए parietal layer of pericardium. Inner layer is called as a visceral layer. जो पेरिकार्डियम आहे त्याचा बाहेरचा भाग म्हणजे parietal layer, आतला म्हणजे visceral layer. In between parietal and visceral layer there is an empty space. आतून रिकामी जागा असते, त्याला पेरिकार्डियल कॅव्हिटी असं म्हटलं जातं.
अँड दिस कॅव्हिटी इज फिल अप बाय फ्लुइड, लिक्विड असतं, पातळ द्रव्य असतं. थोडक्यात our heart is externally covered by double wall membrane called as a pericardium. Outer pericardium is called as a parietal layer. Inner pericardium layer is called as a visceral layer. In between this there is a fluid called as a pericardial fluid. आणि या pericardial fluid ची functions काय असतील? To keep always our heart in moist condition. सतत आपलं हृदय ओलसर ठेवायचं. ते कोणत्याही परिस्थितीत सुकता कामा नये, वाळता कामा नये याची दक्षता घेणं हे पेरिकार्डियल फ्लुइडचं महत्त्वाचं फंक्शन असलेलं दिसून येईल. सेकंड, इट प्रोटेक्ट हार्ट फ्रॉम एक्सटर्नल इंजुरी. बाहेरून असा धक्का लागला, मार लागला, इजा लागली तर डायरेक्ट हार्टला तो धक्का लागता कामा नये. हार्टला कोणत्याही परिस्थितीत इजा पोहोचता कामा नये. हे महत्वाचं कार्य या ठिकाणी हे फ्लुइड करताना दिसून येईल. इट ऍब्सॉर्ब शॉक अँड प्रोटेक्ट हार्ट फ्रॉम एक्सटर्नल इंजुरी. दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस फ्लुइड. देन हियर it always give free space for movement of heart. हृदयाचं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन सतत जे हालचाल होते याला थोडीशी फ्री स्पेस पाहिजे आणि ती फ्री स्पेस देण्याचं कार्य एक्सटर्नल कव्हरिंग देतं, पेरिकार्डियम देतं. या पद्धतीची महत्वाची ही फंक्शन्स असलेली आपल्याला दिसून येते. अँड ऑल्सो अवॉइड फ्रिक्शन, घर्षण टाळायचं. कोणाचं घर्षण टाळायचं? वॉल ऑफ हार्ट and other parts which are present in our thoracic cavity. छातीच्या पिंजऱ्यामध्ये इतर जे अवयव आहेत त्या अवयवांचा आणि हृदयाची स्वतःची हालचाल होत असताना त्यांचा घर्षण होता कामा नये. टू अवॉइड फ्रिक्शन ऑफ द वॉल ऑफ हार्ट अँड अदर ऑर्गन्स, दिस फ्लुइड इज ऑल्सो युजफुल. ह्या फ्लुइडचा त्या ठिकाणी सुद्धा मदत झालेली दिसून येईल. Then our heart, actually our heart is hollow, पूर्णपणे आतून पोकळ आहे. hollow म्हणजे पोकळ. It is made up of muscles only. हार्ट फक्त आणि फक्त मसल्सनीच बनतं, called as a cardiac muscle. त्या मसलचं नाव काय? कार्डियक मसल ओनली. इतर कोणत्याही प्रकारचे मसल आपल्या हृदयामध्ये नसतात. अवर हार्ट इज मेड अप ऑफ ओनली कार्डियक मसल. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगणं गरजेचं आहे? हार्ट इज हॉलो, मस्क्युलर, कोनिकल शेप्ड, 4 चेंबर, 4 कप्प्यांचं पंपिंग ऑर्गन. काय पंप करतं? ब्लड फोर्सफुली टू डिस्ट्रीब्यूट each and every part of our body. शरीराच्या सर्व अवयवांना रक्त पोहोचवणं गरजेचं आहे. बाय पंपिंग ऍक्शन रक्त पंप केलं जातं आणि म्हणून शरीराला पोहोचवलं जातं. अशा पद्धतीचं आगळा वेगळा अवयव आहे. पुन्हा ते वाक्य सांगतो. हार्ट इज हॉलो, मस्क्युलर, कोनिकल शेप्ड, मोस्ट बिझिएस्ट, सतत कार्यरत असणार, कधीही काम करायचं थांबत नाही. आपण झोपलेलो असलो तरी ते कार्यरत असतं. हार्ट थांबलं तर काय होईल? इट लीड्स टू डेथ. हृदय जर स्वतःचं काम करण्याचं थांबलं तर इट लीड्स टू डेथ. मृत्यू हा अटल असेल. आणि म्हणून म्हटलं जातं ऑलवेज बिझिएस्ट पंपिंग ऑर्गन, पंप ब्लड फोर्सफुली अँड डिस्ट्रीब्यूट थ्रूआउट इन बॉडी. अशा पद्धतीचं आपलं हार्ट असलेलं दिसून येईल. इट इज मेड अप ऑफ 4 चेंबर्स, 4 कप्पे आहेत. अप्पर 2 कॉल्ड एज ए ऑरायकल्स. राईट साइडला राईट ऑरायकल और ऍट्रिया. ऍट्रिया किंवा ऑरायकल कोणताही शब्द वापरला तरी चालेल. राईट ऑरायकल, लेफ्ट ऑरायकल.
व्हेंट्रिकल असे एकूण हृदयाचे 4 कप्पे असतील. देन हिअर ग्रूव म्हणजे खाच. ग्रूव ऍक्च्युली देर आर 2 grooves ऑन अवर हार्ट. हृदयाला 2 खाचा दिसतील. वी डिस्कस हिअर एक्सटर्नल स्ट्रक्चर. हृदय बाहेरून कसं दिसतं एवढंच या सिस्टीम मध्ये सांगणं अपेक्षित आहे आणि म्हणून फक्त बाह्य एक्सटर्नल फीचर्स आपण डिस्कस करतोय. बाहेरून आपल्याला 2 खाचा दिसतील. ग्रूव म्हणजे खाच. त्या कोणत्या असतील? वन इज ट्रान्सवर्स ग्रूव. आडवी खाच दिसते. हेन्स our heart divides into 2 separate parts. One is upper auricles and lower ventricles. इथं पहा दिसतंय हे सगळं ऑरायकल्स, इथून खालचं व्हेंट्रिकल, अशी इथं अशी आडवी खाच असते. आडवी मध्यभागी खाच असते म्हणून हृदयाचे 2 भाग पडतात, वरच्या ऑरायकल्स आणि खालच्या व्हेंट्रिकल्स. त्याला ट्रान्सवर्स ग्रूव असं म्हटलं जातं. दुसरा कोणता असेल? इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव. तो इथून असेल बरोबर असा. ही खाच उभी कोणाच्या मध्ये? ह्या 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव. 2 व्हेंट्रिकलच्या मधली खाच म्हणून म्हटलंय इंटरव्हेंट्रिक्युलर ग्रूव. आणि पहिली अशी असते त्याला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स ग्रूव. अशा 2 खाचा बाहेरून क्लिअर दिसतात हे एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये सुद्धा सांगणं अपेक्षित आहे. देन ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल बाहेरून कोणत्या दिसत आहेत? हिअर दिस इज सुपेरियर व्हेना कावा. सुपेरियर व्हेना कावा. इट इज ऑल्सो टर्म्ड एज ए प्रीकॅव्हल व्हेन. आणि इथं इन्फेरियर व्हेना कावा ही त्याला पोस्ट कॅव्हल व्हेन असं म्हटलं जातं. मग या 2 व्हेन काय करतात? वी सी वन बाय वन. ही पहिली सुपेरियर व्हेना कावा पिकअप deoxygenated blood from upper portion of our body. कमरेपासून वरचं बॉडीतलं जेवढं अशुद्ध रक्त असेल तेवढं खेचून घेतलं जातं या सुपेरियर व्हेना काव्हाद्वारा आणि कुठं आणून सोडलं जाईल? इन राईट ॲट्रियम. ह्या राईट ॲट्रियम मध्ये आणून सोडलं जाईल. मग इन्फेरियर व्हेना काव्हा काय करेल? इट रिसीव और पिकअप डिऑक्सिजनेटेड ब्लड, अशुद्ध रक्त, इथून कमरेपासून खालचं लोअर पार्ट ऑफ अवर बॉडी, कमरेखालील जे काय अवयव आहेत तिथून सर्व अशुद्ध रक्त गोळा केलं जाईल आणि कुठं आणून सोडलं जाईल? ऑल्सो इन राईट ॲट्रियम. याचा अर्थ अख्ख्या बॉडीतलं अशुद्ध रक्त कलेक्ट करायचं आणि या राईट ॲट्रियम मध्ये कोण आणून सोडतं? सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. देन हिअर aorta. Aorta is a largest blood vessel of our body. आपल्या पूर्ण शरीरातली सर्वात मोठी जाड रुंद ब्लड व्हेसल कोणती असेल? सर्वात मोठी कॉल्ड एज ए aorta. When your ventricle contract, जेव्हा व्हेंट्रिकल आकुंचन पावतात तेव्हा इकडे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये शुद्ध रक्त असतो ऑक्सिजनेटेड, that can be forcefully pass into aorta. पहिलं शुद्ध रक्त हार्ट पंप करतं ते कुठे येतं? aorta मध्ये येतं आणि मग aorta artery through arterioles through capillary through each and every body cells. काल आपण पाहिलं होतं ब्लड व्हेसल त्या पद्धतीने.
म्हणजे ही ती अवरटा इथं दिसते हे सांगणं सुद्धा अपेक्षित आहे. देन हिअर पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी ऑल्सो सीन. इथं काय होतंय, इथं कोणतं ब्लड असतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड, अशुद्ध रक्त, that can be passed like this towards the lungs for the purpose of purification. अशुद्ध रक्त लंग्स कडे, फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवणं गरजेचं आहे विथ द हेल्प ऑफ दीज पल्मोनरी आर्टरी. इथं पल्मोनरी आर्टरी सुद्धा दिसत आहेत आणि त्या कोणतं ब्लड कॅरी करतात, डीऑक्सिजनेटेड ब्लड. कुठपर्यंत, लंग्स पर्यंत. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. देन हिअर पल्मोनरी व्हेन्स. 4 मुद्दाम आकडा दिलेला आहे. 4 pulmonary veins also seen here, and these pulmonary veins collect oxygenated blood which are present in our lungs. फुफ्फुसामध्ये जे शुद्ध रक्त आहे ते गोळा करायचं कोण करतं, पल्मोनरी व्हेन. आणि शुद्ध रक्त गोळा करून कुठं आणून सोडलं जातं, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. ह्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये ते शुद्ध रक्त आणून सोडणाऱ्या नलिका म्हणजे कोण, पल्मोनरी व्हेन. हे पण इथं बेसिकली सांगणं अपेक्षित आहे. बाहेरून त्या दिसतात, जे जे बाहेरून दिसतं ते सांगणं अपेक्षित आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये किंवा मॉर्फॉलॉजी मध्ये. देन हिअर लास्ट coronary artery. Here this is the coronary artery. Coronary artery is a blood vessel which arises from the base of aorta. ह्या aortaच्या बेस पासून ती बाहेर पडते. हार्ट वॉल, अगदी हृदयाचं वॉल असतो त्याला लागून असते ही coronary artery. The proper function of coronary artery is to give oxygenated blood to heart. हृदय जरी आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना शुद्ध रक्त पोहोचवत असलं तरी हृदयाला स्वतःचं काम करण्यासाठी शुद्ध रक्ताची आवश्यकता असते. Heart also need oxygenated blood to perform its own function. Hence here coronary artery gives oxygenated blood to heart to perform its own function. हृदयाला स्वतःचं काम करण्यासाठी शुद्ध रक्ताची गरज असते आणि ते शुद्ध रक्त कोण पोहोचवतं, coronary artery. Is it clear? Then here coronary vein opposite to this. coronary artery च्या विरोधात. It is also present in the heart wall. हृदयाचं जे आवरण आहे त्याला घासून वरतीच असतात. मग coronary vein काय करतात, it collect deoxygenated blood from wall of heart. हृदयाच्या वॉल मध्ये, मसल्स मध्ये जे काय अशुद्ध रक्त तयार होईल ते सर्व खेचून घेतलं जातं and again transport toward the right atrium. ते राईट ॲट्रियमला अशुद्ध रक्त आणून सोडलं जातं. याचा अर्थ हृदयाचे जे काही मसल असतात ते क्लिअर होतात, तिथं कोणतंही डिऑक्सिजनेटेड ब्लड साठत नाही. या पद्धतीने हे सगळं बाहेरून दिसतं. एवढंच या ठिकाणी एक्सटर्नल स्ट्रक्चर किंवा मॉर्फॉलॉजी मध्ये सांगणं अपेक्षित आहे. आय होप यू अंडरस्टँड. हिअर फर्स्ट आर्टिकल एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. देन विदिन ओनली 5 मिनिट्स, 5 मिनिटांमध्ये ही दुसरी सिस्टीम समजून घ्यायची आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. डायरेक्ट चौथी सिस्टीम आपण घेतोय का, तर अत्यंत साधी सोपे 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन होईल. आणि ही एकदा समजली की इंटरनल स्ट्रक्चर आणि वर्किंग मेकॅनिझम इझिली समजतं. ते आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. आणि म्हणून ही आपण चौथी सिस्टीम कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट घेतलेलं आहे. दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस सिस्टीम, कंडक्टिंग सिस्टीम. You know very well our heart is 4 chamber.
4 कप्प्यांचं असेल. अप्पर 2 कॉल्ड एज ए ऑरायकल्स किंवा काय म्हणतो ॲट्रिया, या पद्धतीने असेल. ही राईट ॲट्रिया तर ही कोणती असेल, लेफ्ट ॲट्रिया. लोअर 2 इज कॉल्ड एज ए व्हेंट्रिकल्स, ही राईट व्हेंट्रिकल असेल तर ही लेफ्ट व्हेंट्रिकल. असं 4 कप्प्यांचं आपलं हृदय असलेलं दिसून येईल. एक्झॅक्ट हिअर this point is called as a sinoatrial node. Sinoatrial node, this it is a special bundle of cells. पेशींचा एक ग्रुप असेल, टिश्यू लाईक. टिश्यू कसा असतो, ग्रुप ऑफ सेल, त्या पद्धतीनं स्पेशलाइज्ड सेल्स हिअर called as a sinoatrial node म्हणजे SA node. It is also called as a pacemaker. त्याला पेसमेकर सुद्धा म्हटलेलं आहे. पेसमेकर का म्हटलेलं आहे, हिअर इट ब्रिंग्स स्पेस इन बिटवीन 2 कॉन्ट्रॅक्शन ऑफ हिअर SA node. म्हणजे हे दोन्ही ऑरायकल्स जे आकुंचन पावतात, ते आकुंचन आणि प्रसरण हे पावण्यामध्ये जरा गॅप मेंटेन करतं. इट मेंटेन द गॅप और स्पेस इन बिटवीन 2 कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑरायकल्स. हेच टर्म्ड ॲज ए पेस मेकर, आणि म्हणून याला काय म्हणलं जातं, पेस मेकर. दिस स्पेशलाइज्ड cells or group of cell is called as a SA node. It is located exact in right atrium, just near to the opening of superior vena cava. Superior vena cava right atrium मध्ये जिथं ओपन होते तिथं शेजारीच असा हा नोड असतो, SA node. It is also called as a heart of heart. जसं आपल्या बॉडीमध्ये हार्ट महत्वाचा आहे, तसं हार्ट मधलं हार्ट हे SA नोड असेल. जसं की एखादं मशीन आहे आणि ते मशीन सेल वरती चालत असेल, तर त्यातले सेल काढले तर नुसतंच मशीन राहील, ते अनफंक्शनल असेल, ते कार्यरत राहणार नाही. उदाहरणार्थ आपला बॅटरी, टॉर्च, ती जर सेलवरची असली, सेल काढले तर बॅटरीचा फोकस पडेल का, नाही. सेम तसं हे हार्ट आहे, पण यातलं सर्वात महत्वाचं कोण असेल, SA नोड. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हार्ट ऑफ हार्ट. असं का म्हटलं जातं, बिकॉज इट नॅचरली स्प्रेड्स वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. काय स्प्रेड करतं, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय, इलेक्ट्रो केमिकल इम्पल्सेस. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जनरेट करतं, स्प्रेड करतं थ्राउट इन बोथ ऑरायकल्स, राईट ऑरायकल अँड लेफ्ट ऑरायकल. इथं बाण दाखवलेत पहा. अशा वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस पूर्णपणे स्प्रेड करतो, आणि म्हणून इथं असणारा मधला पडदा असेल किंवा हे वॉल असतील, सगळीकडे ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जातात. म्हणून सूचना मिळतात. सूचना मिळाले की द वॉल ऑफ ॲट्रिया, बोथ ॲट्रिया अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट. आकुंचन पावतात. आकुंचन पावलं की काय होतं, या कप्प्यात कोणतं ब्लड असतं, डिऑक्सिजनेटेड. या कप्प्यात कोणतं ब्लड असेल, ऑक्सिजनेटेड. बोथ आर फोर्सफुली पंप. फोर्सफुली पंप केलं जाईल. पंप केल्यानंतर यातलं ब्लड इथं थांबणार नाही, यातलं ब्लड इथं थांबणार नाही. जाणार कुठं, तर इथून असं खाली जाईल टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल. राईट अरायकल टू राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट अरायकल टू लेफ्ट व्हेंट्रिकल. असं फोर्सफुली पुश केलं जाईल, पास केलं जाईल ब्लड.
आणि म्हणून ऑरायकल्स कॉन्ट्रॅक्ट होणं गरजेचं आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट कशामुळे होतं? वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन मुळे होतं, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस मुळे होतं. आणि हे इम्पल्सेस कोण जनरेट करतं? नॅचरली SA नोड, हेन्स कॉल्ड एज ए हार्ट ऑफ हार्ट. म्हणून त्या ऑरायकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. आता या कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होईल? सेकंड नोड, ऑरायक्युलर व्हेंट्रिक्युलर नोड. ऑरायक्युलर व्हेंट्रिक्युलर नोड इथं सेम लाईक दिस a group of cells, special cells are present called as a AV node which is present in also lower part of right atrium. ही राईट एट्रियम आहे, त्याच्या खाली बरोबर मध्यावरती इथं हा मधला पडदा आहे, इंटर ऑरायक्युलर सेप्टम. इंटर ऑरायक्युलर सेप्टम त्याच्या इथं बरोबर शेजारी ऑरायक्युलर व्हेंट्रिक्युलर नोड असेल. इट रिसीव ऑल इम्पल्सेस व्हिच आर जनरेटेड फ्रॉम SA नोड. सगळ्या सूचना ज्या प्रसारित केलेल्या होत्या त्या सगळ्या आपल्याकडे खेचून घेतो. आफ्टर ऑरायक्युलर कॉन्ट्रॅक्शन, ऑरायकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्या सगळ्या सूचना आपल्याकडे घेतो आणि स्वतःकडे ठेवत नाही. अँड इमिजिएटली ट्रान्समिट टू द नेक्स्ट पार्ट, बंडल ऑफ हिट्स. याला काय म्हटलेलं आहे? बंडल ऑफ हिट्स. मग या बंडल ऑफ हिट्स मध्ये त्या सगळ्या इम्पल्सेस येतात, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन येतात. पोस्टेरियरली दिस बंडल ऑफ हिट्स डिवाइड्स इनटू two separate branches called as a Purkinje fiber. नंतर काय पार्ट आहे? Purkinje fiber. These are posteriorly run in the wall of interventricular septum. हा मधला जो पडदा असतो त्याला इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हटलं जातं. त्याच्या या साइडनं आणि या साइडनं दोन्ही बाजूनं वॉलनं ह्या पुरकुंजे फायबर जाताना दिसून येतील. अँड ऑल्सो रन द वॉल ऑफ व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकलच्या कडेने सुद्धा जातात. मग हे पुरकुंजे फायबर इथपर्यंत असल्यामुळं इथल्या ज्या वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनच्या ज्या सूचना होत्या त्या व्हेंट्रिकल्स मध्ये सुद्धा येतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे when both oracles are contract, इथलं ब्लड इकडं आलं, इकडं ब्लड इकडं आलं, म्हणजे इथं कोणतं ब्लड असेल? डिऑक्सिजनेटेड. इथं कोणतं असेल? ऑक्सिजनेटेड. आता काय होणार? ह्या सूचना व्हेंट्रिकल मध्ये आल्या, देन व्हेंट्रिकल अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट. आता कोणाची बारी असेल कॉन्ट्रॅक्ट होण्याची, आकुंचन पावण्याची? व्हेंट्रिकलची. त्यावेळेला ऑरायकल्स काय असतील? रिलॅक्स. म्हणजे एकदा ऑरायकल्स आकुंचन पावल्या, एकदा ब्लड खाली आलं की त्या लगेच वरच्या ऑरायकल्स रिलॅक्स होतील. त्या रिलॅक्स होतील ऍट दॅट टाइम हिअर व्हेंट्रिकल्स अलाउ टू कॉन्ट्रॅक्ट. ह्या व्हेंट्रिकल आकुंचन पावतील का? हिअर वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन अल्सो रीच इन द वॉल ऑफ व्हेंट्रिकल. म्हणजे इथून इथं जातील वेव्स, पुन्हा बंडल ऑफ हिट्स, नंतर पुरकुंजे फायबर आणि मुळ व्हेंट्रिकल वॉल काय होईल? आकुंचन पावेल. या पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्शन होत असतं. मग व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील त्यावेळेला ऑरायकल्स रिलॅक्स असतात. हिअर दिस टोटल सिस्टीम इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट. हृदयाचे कडेचे जे मसल असतात त्याच्यामध्ये ही सिस्टीम असते आणि इम्पल्सेस कंडक्ट करते आणि वॉलला स्टिम्युलस देते. आणि म्हणून ऑरायकल्स एकदा कॉन्ट्रॅक्ट असतात तेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट असतात त्यावेळेला ऑरायकल्स रिलॅक्स असतात. असं अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन घडवून आणणारी ही सिस्टीम आहे. हेन्स कॉल्ड एज ए कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. आणि म्हणून त्याला काय म्हणलं जातं? कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. इम्पल्सेस कंडक्ट करते, कॅरी करते आणि हृदयाच्या सगळ्या वॉल पर्यंत पोहोचवते.
हेन्स टर्म्ड ॲज ए कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. हे एकदा कुठं कुठं काय काय असतं त्याची नावं क्लिअर समजली की आपणाला उद्याच्या लेक्चरचं जे आर्टिकल आहेत इंटरनल स्ट्रक्चर आणि वर्किंग मेकॅनिझम हे इझिली समजायला सोपं जाईल. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर? ओके, थँक यू.